आपल्याला आज घरगुती वऱ्हाडी ठेचा बनवायचा आहे। त्यासाठी ह्या बाजारातून अशा पिकलेल्या लाल मिरच्या मिळतात, ह्या आणायच्या। ह्या मिरच्या आहेत 1 किलो। ह्या छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि सुकवून घेतलेल्या आहेत, छान कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। ह्या पूर्ण लाल असल्या तर फारच चांगलं, पण मला ह्या पूर्ण लाल नाही मिळाल्या, याचा सीजन गेला आता। तर ह्या 1 किलो मिरच्या आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद, ही विलायचीचे दाणे, भेंडी विलायची आहे ही, आणि ह्या लवंगा 4-5, आणि हे 20-25 मिरे, 1 वाटी साखर, 1 वाटी मीठ, आणि ही सोप आहे 1-2 चमचे, आणि हा केपराचा कैरी लोणचे मसाला हा, आणि ही मोहरीची डाळ आहे ही 2-3 चमचे। ही भाजून घ्यायची, थोडी परतून घ्यायची, आणि हे 1 वाटी तेल कोणतेही चालते, आणि ही कलमी, आणि हा एवढा लिंबाचा रस 1 किलो मिरचीला, कमीत कमी 15 लिंबाचा रस चालेल। आणि हा ठेचा टिकवण्यासाठी 1 चमचा व्हिनेगर टाकायचं। जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर व्हिनेगर नाही टाकलं तरी चालते, आणि जर आपल्याला बाहेरच ठेच्याची बरणी ठेवायची असेल तर 1 चमचा व्हिनेगर टाकून द्यायचं। ह्या मिरच्या मिक्सरमधून पहिले जाडसर बारीक करायच्या, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी साखर, 1 वाटी मीठ, आणि हा लिंबाचा रस हा मिक्स करून पुन्हा मग आपण त्याला मिक्सरमधून बारीक करायचं, छोट्या पॉटमधून काढायचं। चला तर मग आपण आता सुरुवात करू। आपण थोडं जाडसर काढून घेऊ मोठ्या पॉटमधून। हा असा जाडसर मोठ्या मिक्सरच्या पॉटने काढून घ्यायचा, असा हा जाडसर। हा असा मिक्सरच्या मोठ्या पॉटने असा जाडसर काढून घेतला। आता याच्यानंतर याच्यामध्ये 1 वाटीभर मीठ टाकायचं, आणि 1 वाटी साखर टाकायची। तुम्हाला वाटलं तर तुम्ही गूळ टाकू शकता, आणि हा लिंबाचा रस, 15 लिंबाचा रस आहे, आणि मग हे असं कालून घ्यायचं। ह्या मिरच्या खूप तिखट असतात, त्याच्यामुळे तोंडाला कापड बांधूनच ह्या मिरच्या मिक्सरमधून काढायच्या, नाही तर खूप ठसक लागते। हे असं कालून झाल्यावर छोट्या पॉटमधून आता आपण पुन्हा बारीक काढून घेऊ। मीठ आणि साखर टाकल्यामुळं हा छान आता कचरला जातो, याच्यामध्ये छान निघतो, बारीक होऊन जातो। हे बघा मी काढून दाखवते। हा असा छान बारीक झाला। हा आपण पराठ्यांसोबत, आपे केले तर आप्यांसोबत आपण हा असं खाऊ शकतो। कुठे बाहेर ट्रेनमध्ये वगैरे गेलो किंवा कुठे गेलो आपण प्रवासाला, तर हा आपण डबीत घेऊन जाऊ शकतो, प्रवासात पण हा खाऊ शकतो आपण। हा झाला आता ओके। ना थोडी अशी गरम करून घ्यायची, थोडी, म्हणजे याचा जो ओलसरपणा असतो तो कमी होऊन जातो, म्हणजे एकदम नाहीसा होतो। ही थोडीशी कशी हाताला गरम लागेल अशी भाजून घ्यायची। ही मेथी आता थोडी गरम झाली, हिचा ओलसरपणा आता एकदम कमी झाला। आता आपण तेल गरम करून घेऊ, आणि जो आपला मसाला, ही विलायची, ही लवंग, ही मिरे, आणि ही दालचिनी, हे थोडंसं जाडसर असं आपण काढून घेऊ, म्हणजेच त्याचा छान वास लागेल।
जाडसर थोडं भरडून घेते त्याला. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. हे जे एक वाटीभर तेल घ्यायला ठेवू. आणि हा जो मसाला होता हा जास्त बारीक नाही करायचा, याने ना ठेच्याचा कलर बदलते, काळपट कलर येते, म्हणून ही थोडीशी कशी भरडच काढून घ्यायची. बस. हे तेल आता पूर्णपणे गरम झालं. ह्याला थोडं थंड होऊ द्यायचं. जे याच्यामध्ये जिन्नस टाकले की ते जळली नाही पाहिजे, थोडं नॉर्मल होऊ द्यायचं याला. आणि मग बाकीचे आपले मसाले टाकायचे त्याच्यामध्ये. हा ठेचा वर्षभर टिकण्यासाठी काही याच्या टिप्स आहेत, ह्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर आता आपलं तेल थोडं नॉर्मलमध्ये आलेलं आहे. मी मेथी सांगायचे विसरले होते. पहिले सुरुवातीला 2 चमचे किंवा 1 चमचा मेथी टाकायची. ती तडतडली की हे मोहरी टाकायची. त्याच्यानंतर जिरं, आणि हा गरम मसाला. त्याच्यानंतर 1 चमचा सोप टाकायची. आपले सगळे मसाले आता छान तळून झाले. डाळ थोडीशी थांबून टाकायची, कारण ती लवकर जळते. बंद करून घ्यायचं, कारण हे मसाला आणि हळद आता हळद टाकली. त्याच्यानंतर हा केपराचा मसाला टाकायचा. आणि मग ही मोहरीची डाळ पण टाकायची. हा माझा मागच्या वर्षीचा ठेचा आहे. हा अजूनही चांगलाच आहे, काहीच झालेलं नाही याला. याचा वास नाही येत, काही नाही, काहीच नाही. हा बाहेरच होता. जर आपल्याला ठेचा वर्षभर टिकवायचा असेल चांगला, तर मी व्हिडिओच्या शेवटी त्याची एक टिप सांगणार आहे तुम्हाला. आणि घरचा वऱ्हाडी ठेचा खाणे केव्हाही चांगले. हा थंड होण्यासाठी आता आपण खाली ताटात थंड पाणी ठेवलं, त्याच्यामुळे हे लवकर थंड होईल. आणि हे तेल या ठेच्यावर जेव्हा आपण टाकू तेव्हा या ठेच्याला एक वेगळीच चमक येईल. आता हा असा दिसतो, आणि ह्याच्यावर हे तेल मसाल्याचं ओतलं की याला आणखी छान चमक येते. एक मिनिट. हा माझा जुना ठेचा, प्युअर लाल मिरचीचा. हा असा चमकतो. ह्याच्यामध्ये थोड्या मिरच्या आता हिरव्या हे झालेल्या आहेत, ॲड झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याचा कलर थोडासा हे आला. आता हे तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे. पूर्ण थंड होऊ द्यायचं हे. पूर्ण थंड होऊ द्यायचं हे. गरम गरम जर टाकलं तर आपला ठेचा खराब होऊ शकतो. आता हे तेल असं पूर्ण याच्यावर टाकून द्यायचं. आणि असं कालवून घ्यायचं, हे पूर्ण एकजीव करायचं. हा ठेचा केला पण हाताची खूप अंगार होत आहे.
आता हा पूर्णपणे कालवून झाला. हा जर तुम्हाला टिकवायचा असेल, बाहेरच जर ठेवायचा असेल, हा जर वर्षभर टिकवायचा असेल तर याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा व्हिनेगर टाकू शकता. मी तर ह्यावेळेला टाकणार नाही आहे व्हिनेगर, कारण हा ठेचा एवढा छान होतो, एवढा छान लागतो का लगेचच संपतो. 2-3 महिन्यातच संपून जाईल. याच्यामध्ये जे मेथ्या टाकल्या ना आपण, त्या जशा मुरतात तसतसे तो त्याला छान चव लागते. कडू वगैरे नाही लागत त्या. अशा प्रकारे हा ठेचा झाला. हा आता बरणीत भरायचा आणि ठेवून द्यायचा. फ्रीजमध्ये ठेवायचा तुम्हाला जर वाटत असेल तर. आणि खाऊन पाहायचा. जर मीठ कमी झालं असेल तर पुन्हा थोडंसं मीठ ॲड केलं तरी चालते. अशा प्रकारे हा वऱ्हाडी ठेचा घरच्या घरी तयार झाला. हा तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि कॉमेंट्समध्ये मला कॉमेंट्स बॉक्समध्ये मला कॉमेंट्स करा.